नमस्कार मित्रांनो, माझी मार्केट या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. बघूयात उद्या जी एक दिवस अगोदर एक्सपायरी होत आहे ना, त्यामध्ये निफ्टीच्या महत्त्वाच्या लेवल काय असू शकतात आणि ही जी एक्सपायरी आहे ती एक ट्रेंडिंग एक्सपायरी ठरू शकते की पुन्हा एकदा मागच्या एक्सपायरीसारखी साईडवेज एक्सपायरी होऊ शकते, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या अगोदर आपण काल काय डिस्कशन केलं होतं, काल क्लिअर आपण या लेवलविषयी चर्चा केलेली होती. ती लेवल होती 24,360. आता या लेवलवरती डिस्कशन केलं होतं की ही लेवल ब्रेकआउटसाठी इम्पॉर्टंट आहे. 1, 2, 3 आणि 4 जवळ 4 ते 5 वेळा पाठीमागे आहे ही लेवल टेस्ट होती, परंतु याच्यावरती ब्रेकआउट होऊन मार्केट सस्टेन करत नाही. आजही तसंच झालं, छोटं मोठं गॅपअप झालं, खूप जास्त नव्हतं, पण जिथे आपण चर्चा केली होती 450-460च्या आसपास, तिथून पुन्हा एकदा रिजेक्शन. पण या रिजेक्शननंतर काय झालं नाही, एक फॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळालेला नाही आहे. म्हणजे मार्केटमध्ये स्ट्रेंथ आहे, सस्टेन करत आहे, पण आता काय होतं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपण प्राईस ॲक्शनच्या प्रेमापोटी किंवा ते पाहून ट्रेड करण्याचा प्रयत्न करतो, पण कधीकधी त्याच्या पाठीमागचं लॉजिकसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. झालं आहे काय, मार्केट कंटिन्यूस वरती आलेलं आहे. आता रिझल्ट सीझनमध्ये जे हेवीवेट होते ना, त्यांचे बऱ्यापैकी रिझल्ट लागून झालेले आहे. मग तो रिलायन्स असेल, HDFC बँक असेल किंवा इतर इन्फोसिस असतील, यांचे रिझल्ट बऱ्यापैकी अल्ट्राटेक आहे, यांचे रिझल्ट लागून झालेले आहेत. आता मार्केटला जायचं आहे वरती, पण प्रॉब्लेम काय आहे, त्याच्यासाठी जी स्ट्रेंथ पाहिजे ना ती मार्केटला मिळत नाही आहे, किंवा ते जे बाईंग म्हणू शकतो ना आपण ते मिळत नाही आहे. सेलर ट्राय करतात मार्केटला खाली घेऊन जाण्यासाठी, परंतु सेलरमध्ये सध्या तेवढी ताकद बाकी नाही आहे की खाली घेऊन जातील. आता दोन्ही बाजूला जाण्यासाठी मार्केटला काहीतरी न्यूज किंवा काहीतरी वरती जायचं असेल तर पॉझिटिव्ह गोष्ट घडणं गरजेचं आहे, ज्याने एक मोमेंटम मार्केटला मिळेल आणि मग त्यानंतर एक मोमेंट आपण पाहू शकतो. तसंच डाऊन साईडला जाण्यासाठी सुद्धा आता काय झाले, मार्केट या अपेक्षेवरती आहे, म्हणजे कितीही तुम्ही नाकारलं ना तरी या अपेक्षेवरती मार्केट आहे की काहीतरी होईल बॉर्डरवरती, आणि मग त्याचा ते कारण पुढे करून मार्केटमध्ये एक फॉल येऊ शकतो. या पद्धतीने मार्केट काय झालं, स्टक झालेलं आहे. मार्केट इन द सेन्स आपण निफ्टीविषयी चर्चा करतो की या लेवलमध्ये मार्केट स्टक झालेलं आहे. आता बेस्ट अपॉर्च्युनिटी असू शकते उद्या, जर मार्केट याच्या बाहेर पडलं, पण ती लेवल आपल्यासाठी काय असणार आहे. आता हे लॉजिक लक्षात ठेवा, म्हणजे प्राईस ॲक्शन काहीही बनवू देत, परंतु हे लॉजिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे आपल्या ट्रेड करण्यासाठी. मग आता काय असू शकते, वरती पुन्हा एकदा ते 360 हीच लेवल आहे आणि डाऊन साईडला आहे 240, 220, 240. आता हा जो 100-125 पॉईंटचा झोन आहे ना, तो खूप इम्पॉर्टंट असणार आहे उद्यासाठी. जर मार्केट याच्या बाहेर पडून सस्टेन करू शकलं नाही तर पुन्हा एकदा आपल्याला साईडवेज एक्सपायरीज पाहायला मिळू शकते. आणि आज जसं सेन्सेक्समध्ये झाले, काहीच झालं नाही, फक्त सकाळी थोडंफार मुवमेंट, त्यामध्येही तुम्हाला ऑप्शनचे प्रीमियम वाढताना पाहायला मिळालेले नाही आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, आम्ही ॲनालिसिस करताना किंवा तुम्हीही काम करताना स्पॉटवरती खूप लक्ष देता की स्पॉटमध्ये एवढी मुवमेंट झाली, पण त्याबरोबरच तुमच्या ऑप्शनचं प्रीमियम, तो कॉल असू द्यात किंवा पुट असू द्यात, तुम्ही जी काही स्ट्राईक प्राईस निवडली आहे ना, त्या स्ट्राईक प्राईसच्या प्रीमियममध्ये मुवमेंट झाली आहे का नाही हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता ऑप्शन ट्रेडर म्हटलं की तुम्ही ट्रेड ॲक्च्युअलमध्ये याच्यावरती करता. तुम्ही जर फ्युचरमध्ये किंवा स्पॉटमध्ये, याच्यावरती स्पॉट नाही करत, फ्युचरमध्ये वगैरे ट्रेड करत असाल ना, तर तुम्हाला या मुवमेंटचा जो काही मोबदला आहे तो मिळतो. परंतु बऱ्याच वेळा काय होतं, मुवमेंटमध्ये तुम्हाला मोबदला मिळत नाही, त्यावेळेस तुम्हाला ऑप्शनकडेही पाहावं लागत असतं. मग आता उद्यासाठी सिंपल फंडा आहे, जास्त काही करण्याचा प्रयत्न करायचा नाही. वरती लेवल मार्क करून ठेवा 360 आणि डाऊन साईडला 240. आता या लेवल झाले नॉर्मल ट्रेडसाठी. जर तुम्हाला एक्सपायरी ट्रेड प्लॅन करायचे ना, तर मार्केटला ॲटलिस्ट याच्यावरती, आणि ती लेवल येते तुमच्यासाठी 420. जोपर्यंत तुम्ही 420च्या वरती ॲटलिस्ट 15 मिनिट सस्टेन करत नाही ना, तर चांगली मुवमेंट येणार नाही. पण जर उद्या 420च्या वरती सस्टेन मार्केट झालं ना, तर पुन्हा एक ट्रेंडिंग मूव आपल्याला पाहायला मिळू शकतो. कधी 300-400 पॉईंटचाही मुवमेंट आत्ता मध्ये आलेला आहे, परंतु आपण तेवढं एक्स्ट्रीम मुवमेंटची अपेक्षा न ठेवता ॲटलिस्ट तुम्हाला 480 ते 550 पर्यंतची मुवमेंटसुद्धा पाहायला मिळू शकते. आणि एक्सपायरीच्या दिवशी ही मुवमेंट खूप मोठी आहे. म्हणजे इथून जर विचार केला ना, 420 ते 480 ही 60 पॉईंटची मुवमेंट जर दुपारी 12:30-1 नंतर झाली ना, तर तुमचे कोणतेही ऑप्शन डबल होतील. ॲटलिस्ट एक्सपायरीचे ॲटलिस्ट डबल, जास्तही होऊ शकतात, पण तुम्ही ॲट द मनी किंवा इन द मनी जर घेत असाल ना, तर डबल किंवा त्याहीपेक्षा जास्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे या 60 पॉईंटचं महत्त्व किंवा त्याच्यानंतरच्या ह्या 70 पॉईंटचं महत्त्व खूप जास्त असणार आहे, जर उद्या 12-12:30च्या नंतर आपल्याला मुवमेंट होताना पाहायला मिळाली. पण जर मार्केट गॅप ओपन होतं आणि पुन्हा या रेंजमध्ये येते ना, तर या रेंजमध्ये शक्यतो अवॉइड करा, किंवा 30-40% क्वांटिटीने जे काही तुम्हाला प्लॅन करता येत असेल ते करा. आता डाऊन साईड काय होऊ शकतं, मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप डाऊन होऊन सस्टेन करून 240 ब्रेक झालं, तर इथेही एक शार्प कट आपल्याला पाहायला मिळू शकतो. मग तो न्यूज बेसिस असेल असं काही नाही आहे, फक्त ज्या काही पोझिशन आहेत, म्हणजे ज्याला ऑप्शन चेनचा जो डेटा म्हणतो ना, त्या ज्या ओपन पोझिशन आहेत ना, त्या ॲडजस्टमेंटसाठी मग आपल्याला अगदी 24,040पर्यंतचा प्रवाससुद्धा पाहायला मिळतो. मग तुम्ही 24,040साठी प्रयत्न करणार आहात का, तर सुरुवातीला नाही, पण जर 24,180 मी हे खास याच्या लेवल आहे, 420 असेल, 180 असेल, या एक्सपायरी बेसिस लेवल आहे. जर 24,180 ब्रेक होतोय ना, तर तिथून मग तुम्हाला 24,120 आहे आणि 24,040 आहे, या लेवल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हे फक्त दुपारी 12 नंतर जर यापैकी कोणतीही लेवल ब्रेक झाली तर एक्सपायरी ट्रेड त्याच्यामध्ये बनवू शकतो. पण याच्यामध्ये नो ट्रेड लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, कारण का सध्याला खूप वेळ पाहिले आपण एक्सपायरीला मार्केट ट्रॅप केलं जातं. जर तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं असेल याच्यावरती आणि याच्या खालीच आपल्याला प्लॅन करायचा आहे. मार्केटला नक्कीच वरती जायचं आहे, मार्केट बुलिश आहे, परंतु मार्केटला जो काही मोमेंटमसाठीची जी काहीतरी पुश पाहिजे ना तो सध्या मिळत नाही आहे. मग ते रिझल्ट होऊन गेले इतर काही गोष्टी असतील पण तो मिळत नाही आणि त्याची वाट मार्केट पाहते. जर याच्यावरती गेलं उद्या बेस्ट सिनेरिओ असू शकतो जर मार्केट याच्यावरती जातं आहे तर शॉर्ट कवरिंग चॅनलमध्ये मग जी काही महत्त्वाची लेवल आहे म्हणजे 24,500च्या वरती जाणं मार्केटला गरजेचं आहे ते पाहायला मिळू शकतं शॉर्ट कवरिंगनेच फक्त, बाकी दुसरं काहीही कारण उद्या असणार नाही. हां, न्यूज बॉर्डरवरती काय होतं किंवा इतर काही ठिकाणी होतं तर ती न्यूज आली तर मग तुमच्या हातामध्ये काही असणार नाही. त्यावेळेस ज्या काही पोझिशन असतील त्याबद्दल तुम्हाला ॲडजस्ट कराव्या लागणार आहेत. अचानक येऊ शकते ते काही आधी सांगून होणार नाही की आम्ही युद्ध करायला चाललो, ते काही न्यूज चॅनल नाही आहे की आणि न्यूज चॅनलवरती लक्ष देऊ नका. हे जे मूर्खपणा चाललं आहे ना न्यूज चॅनलवर तिकडे लक्ष देऊ नका की त्याचा मार्केटवरती काय इम्पॅक्ट होईल. ॲक्च्युअल ज्यावेळेस काय होईल ना त्यावेळेस तुम्हाला 1-2 कॅन्डल्स सांगून जातील आणि मग तुम्हाला इतर ठिकाणाहून न्यूज येतील किंवा टेलिग्राम चॅनलला आपणही अपडेट करू की काय झालं असेल तर, जर ट्रस्टेड सोर्स कोण असेल तरच. बाकी जे काही चालू आहे ना ते चालू द्या, त्याच्याकडे लक्ष देऊ नका किंवा त्याच्या आधारावरती तुम्ही तुमच्या कोणत्याही पोझिशन सध्या तरी बनवू नका. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं बघा, बँक निफ्टीमध्ये क्लिअर फंडा आहे. 55,150 ही लेवल मार्क करून ठेवा. जोपर्यंत याच्यावरती आहात ना तोपर्यंत आपण बुलिश आहोत, हे लक्षात ठेवायचं. 54,150च्या वरती आपण बुलिश आहोत. 55,150 55,150 ते 54,800 या लेवलमध्ये आपण न्यूट्रल असणार आहोत. म्हणजे जे काही प्राईस ॲक्शन बनेल आणि तेवढ्यासाठी तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचं. हां, 54,800 ब्रेक झालं तर मग आपण डाऊन साईडचा ट्रेडचा विचार करणार आहोत. कदाचित एक दिवस याच्यामध्ये जाऊ शकतो. आत्ता 55,300 आहे, आपण 54,800चा विचार करतो म्हणजे 500-600 पॉईंट आहेत. कदाचित एक दिवस जाऊ शकतो, जाऊ द्या, काही फरक पडत नाही. पण डाऊन साईड जोपर्यंत 54,800च्या खाली मार्केट ॲटलिस्ट 15 मिनिटाची कॅन्डल किंवा 1 तासाची कॅन्डल बंद होत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडचा विचार करणार नाही आहोत. अप साईड पुन्हा तेच, आजही काल जे डिस्कशन करताना तसंच झालं की या लेवलच्या वरती सस्टेन करणं गरजेचं होतं, जे होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. उद्यासाठी सुद्धा हे 300 पॉईंट पुन्हा एकदा गेले तरीही चालतील. हां, तुम्ही ॲग्रेसिव्ह ट्रेडर असाल, मार्केट फ्लॅट ओपन होतं, इथे एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतंही बुलिश फॉर्मेशन बनवतं ना तर 30-40% क्वांटिटी इथे बाय करू शकता आणि मग 55,600 ब्रेक झाल्याच्यानंतर तुम्ही तुमच्या उरलेल्या क्वांटिटी ॲड करू शकता. मग त्यानंतर 55,800 आहे, 56,100 आहे जी महत्त्वाची लेवल आहे. 56,100 ब्रेक झाल्याच्यानंतर तुम्ही ब्लू स्काय झोनमध्ये असाल आणि तुम्हाला पुढचा विचार आपण करू शकतो, कारण का परवा दिवशी सुट्टी आहे. उद्याच्या दिवसापुरतंच हे ॲनालिसिस आहे, हे लक्षात ठेवा. विकली ॲनालिसिस ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहे, त्यामध्ये मी डिस्कशन केलेलं आहे मार्केट कुठे जाऊ शकतं. कदाचित जर आज उद्या काही झालं नाही ना तर म्हणजे काही झालं नाही म्हणजे बॉर्डरवरती इंडियाने काही डिसिजन घेतलं नाही तर कदाचित शुक्रवारी किंवा सोमवारी आपल्याला 24,900पर्यंत निफ्टी जाताना पाहायला मिळू शकते. कारण का याच्यामधून बाहेर पडली जर उद्या शॉर्ट कवरिंगला तर मग एक अपसाईड 24,800 ॲटलिस्ट आपल्याला पाहायला मिळू शकतं. ते मी उद्या मार्केट बंद झाल्याच्यानंतर जो व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये डिस्कशन करेल की ते कशा पद्धतीने होऊ शकतं. बाकी एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. पूर्ण एप्रिल चांगला गेलेला आहे म्हणजे ऑप्शन ट्रेडरच्या दृष्टीने सांगतो, कारण का बऱ्याच वेळा ट्रेंडिंग मुवमेंट आहे त्याच्यामध्ये खूप म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त लोकांना प्रॉफिट झाला असणार आहे. तो प्रॉफिट उद्याच्या दिवसासाठी उगीच एडेवाकडे ट्रेड घेऊन घालवण्याचा प्रयत्न करू नका. जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याबरोबरच तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करू शकता. कदाचित डिस्क्रिप्शनमध्ये कधी लिंक नसेल तर माझे मार्केट आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता आणि बाकी व्हिडिओला वगैरे लाईक करा, कमेंट करू शकता. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कीप ट्रेडिंग.